स्क्रीनचा डोळ्यांवर होणारा दुष्परिणाम सध्याच्या काळामध्ये अगदी अभ्यासासाठी, नोकरीच्या निमित्तानं, मनोरंजनासाठी सुद्धा स्क्रीनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मोबाईल तर अगदीच हाताशी, मी तर म्हणेल डोळ्याशी येऊन चिकटलाय. तर हा जो काही स्क्रीन मधून येणारा ब्लू लाईट आहे, त्या ब्लू लाईट मुळे आपल्या डोळ्यात जे काही कॉर्निया, रेटायना हे असतात त्याच्यावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे आय स्ट्रेन येतो. आय स्ट्रेन मुळे होतं काय, डोळे लाल होतात, खूप जास्त डोळ्यांना पाणी येतं, डोळ्यांना कोरडेपणा सुद्धा येतो आणि इरिटॅबिलिटी वाढते. दुसरा परिणाम म्हणजे जे काही कॅटरॅक्ट किंवा एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन वगैरे जे काही डिसीजेस असतात ते थोडे लवकर येऊ शकतात. तर अगदी लहान मुलं सुद्धा खूप मोबाईल बघतात आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये पुअर आयसाईट सुद्धा डेव्हलप होऊ शकते. अटेन्शन रिलेटेड प्रॉब्लेम सुद्धा येतात. जेव्हा ब्लू लाईटचं ओव्हर एक्सपोजर होतं तेव्हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो, त्याच्यामुळे सुद्धा ड्रायनेस येतो. सध्याच्या काळामध्ये तर वीकेंड हा ठरलेलाच आहे आणि इतर वेळेला सुद्धा कामाच्या निमित्ताने सुद्धा होतात की जागरण. मग ते हे वाढलेलं जागरण डोळ्यांवर दुष्परिणाम देतं. आहारातल्या चुका असतील, जसं खूप क्षारयुक्त पदार्थ ज्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त आहे, पॅकेटेड फूड असेल किंवा बेकरी आयटम्स असतील, हे अति प्रमाणामध्ये सेवन करणं आपल्या अगदी लक्षातच येत नाही की जेवणामुळे डोळ्यांवर काय असे दुष्परिणाम होणार आहेत. मग हे जर दुष्परिणाम आपल्याला टाळायचे असतील तर आपण काही घरगुती गोष्टी करू शकतो.